रिक्षा रिक्षा तिकडनं पाठवा. रिक्षाची इकडून लाईन लावा. बराबर बराबर एक परफेक्ट आहे. उतरा का घरचा काय का मग आमच्या घेणार आणि नंतर आम्हाला परवडत करणार. ये ना पुढे, मला काय प्रॉब्लेम नाही. बिंदास. अरे 80 गाडी लागली क्लोज मत होतं का उधर केले राजेंद्र बच्चाव. काय सांगा मला आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल 3 लिटर पेट्रोल फ्री दिले. भावना म्हणजे गरीबाच्या एकदम ज्यांनी म्हणजे आज रस्त्यावर आम्ही दिवसभर उन्हातानात फिरून 2 पैसे आम्हाला हे झालं ते आम्हाला मनाला समाधान वाटतं. हा एकदम म्हणजे त्यांचा म्हणजे काही ना काही दिलासा मिळतो गरीब. हो आज तर मनसेचं धन्यवाद करायला पाहिजे, कारण का पेट्रोलचे रेट काहीतरीच वाढलेत. पहिले 100च्या आत होते तोपर्यंत चालायचं, नंतर आमचं घर चालायचं. आजकाल पेट्रोलचे रेट एवढे महाग झालेत की जिथं आम्हाला पहिले 150चा पेट्रोल टाका लागायचं त्यात 300चा टाका लागतो आणि कमाई तेवढीच आहे. तर काय फायदा नाही होते, पण मनसेने आज एवढं सहकार्य करून आम्हाला हे केलं की आमचे हे आहे की पुढे पण पेट्रोलचा रेट मनसेतर्फे थोडं बहुत कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, ते होऊ शकतो. आज धन्यवाद की त्यांनी आम्हाला 3 लिटर पेट्रोलची जरा मदत केली, त्यामुळे धन्यवाद. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज काल वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत आणि त्या उपक्रम म्हणून आज स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट इतर असे गरजू जे रोजचे सर्व नागरिकांना सुविधा देतात त्यांना आपण मोफत पेट्रोल आपण आज इथून देतोय. सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक आज इथे उपस्थित आहोत आणि भरपूर जे बाईक स्वार इथे उपस्थित आहेत त्यांना आम्ही मोफत पेट्रोल देतोय. खरं तर आता तुम्ही बघाल की वाढती महागाई आणि बऱ्याच प्रकारे बऱ्याच दिवसापासून इंधनाचे सातत्याने वाढत असलेले दर हे बघता संपूर्ण भारतभरचे जे सामान्य नागरिक आहेत ते भरडले गेलेले आहेत. या अनुषंगाने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला वाढदिवस आणि हे अविरत सेवा पुरवणारे स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट या क्षेत्रात काम करणारे जे रायडर्स आहेत, या रायडर्सला एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. परंतु हा उपक्रम एक शासनाला डोळे उघडण्यासाठी पण एक म्हणजे काय बोलतात त्याला संदेश आहे की जेणेकरून की तुम्ही जे वाढवलेले दर आहेत हे सर्वसामान्य लोकांना नाही परवडत आहेत आणि हे परवडत नाहीत. आपण पूर्ण वेळ यांना पुरू शकत नाहीये, परंतु जे आपण जो मदतीचा हात दिलेला आहे तो हा शासनाला एक संदेश देण्याचा हेतू होता की तुम्ही आता जे वाढवलेले दर आहेत आता ते कमी करावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना यातून दिलासा द्यावा. नक्कीच महाराष्ट्र राज्यभर या वाढत्या महागाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विविध प्रकारे विविध अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आंदोलन होत आहेतच. हा एक आंदोलनाचाच भाग आहे जेणेकरून सर्व प्रशासनाचे जे केंद्र सरकार आहे याचे डोळे उघडावेत आणि सर्वसामान्य माणसाला हा दिलासा द्यावा.